पाचशे 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 असे म्हणायला लागले. पाचशे. गणपती येणार म्हटलं की आरास पप्पाच करणार, कारण की आपण हेल्पर म्हणून त्यांच्या हाताखाली काम करतो. कारण की आपलं त्यांचं भांडण होतं सारखं. त्यामुळे आता उंडाळ्यात आलं गणपती बाप्पा मूर्ती घ्यायला. बबडी पण म्हणले मी पण येणार आहे, त्यामुळे तिला बसवली टाकीवर घेऊन आलो गणपती बाप्पासने. गणपती बाप्पासने घरी आणलं की आईने पूजा वगैरे केली त्याची. काय जाताना रुमाल वगैरे बसवून गेलेलं, त्यामुळे तसंच आणलं. म्हटलं ठीक आहे चला गणपती बाप्पा आहे ती, काय फरक नाही पडत, कुणाची नजर लागत नाही देवाला. त्यामुळे म्हटलं चला. मग आईला म्हटलं देवपूजा करून घे, म्हणजे आपलं काय म्हणतात ते घरात येताना पूजन असतं ते करून घे. पप्पांना म्हणलेलं मी घ्या म्हणून, पण काय म्हणते ते नाही नाही आता तुझं तू करायचं सगळं. तेव्हा म्हटलं ठीक आहे. पप्पाने मग पप्पा म्हटलं मी व्हिडिओ बनवतो आपला तुझं. तर म्हटलं ठीक आहे. तर पुढे गेल्यानंतर पप्पा म्हटले सगळे पूजा वगैरे सर्व तू करायचं, प्राण प्रतिष्ठापना तूच करायची. तर म्हटलं मागल्या वर्षी तुम्ही सांगितलं तर तसं तुम्ही मला सांगा. तर मग सगळं देवपूजा वगैरे केली, कलश पूजन वगैरे केलं, विडा पूजन पण केलं. विडा पूजन म्हणजे खाऊची पानं आणि सुपारी असते, त्याचं पूजन केलं. नाही आमच्या गणपती बाप्पा सोबत एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती देतात, त्याला आमच्या इथं गणोबा बोलतात, त्यांची पण पूजा करून घेतली. नंतर मग प्राण प्रतिष्ठापनेसाठी जो मंत्र उच्चारण आहे ते करून घेतला आपण. आणि नंतर आमच्या राणीसाहेब अर्थात गौरी यांनी गणपती बाप्पांचे पूजन करून घेतले. पूजन झाल्यानंतर पप्पांना सांगितलं की तुम्ही पूजन करून घ्या, कारण की काही चुकलं माकलं असेल तर ते मंत्रोच्चारण वगैरे करून ते सफल करतील माझी पूजा. तर म्हटलं मग करून घ्या. तर बबडी म्हणत होती माझा नंबर कर. आईला बोललो तू पूजा करून घे, बबडी तुझी झाल्यानंतर बबडी पूजा करेल. तर मग आई आली, तिने पूजा वगैरे केली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की किती मन लावून पूजा चालली आईची. पण आमच्या घरामध्ये सर्व गोष्टी ह्या शास्त्र पद्धतीने झाल्याच पाहिजेत, टाईम टू टाईम झाल्याच पाहिजेत असं आहे. तर आईने पूजन वगैरे करून घेतलं. मग आली बबुडी. आपली बबुडी किती प्रेमाने बघत होती गणपती बाप्पाकडे, कारण की गणपती मुंबईमध्ये गणपती ती बघत होती ते मोठे मोठे, आणि घरामध्ये छोट्या गणपती बाप्पा बघितल्यानंतर तिला पण थोडं नर्वस वाटलं. पण तिला म्हटलं की पुढल्या वर्षी आपण गणपती बाप्पा मोठा बनवायचा प्रयत्न करू. तर तुम्ही बघत आहात की घरची सजावट, गणपती बाप्पांची सजावट किती भारी केलेली आहे. पप्पा सिंपल बनवतात पण मस्त सजावट करतात, त्यामुळे पप्पांना सांगत असतो की तुम्हीच करत राहा. अशा पद्धतीने आपल्या गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे. चलो मित्रांनो, बाय बाय.